लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। वारंगा मसाई येथील शेतकरी प्रकाश कोळेकर यांनी आपल्या 4 एकर क्षेत्रामध्ये पंचगंगा सीड्स कंपनीच्या कांदा बियाण्याची लागवड केली होती। लागवडीपासून आत्तापर्यंत जोपासलेले हे काही दिवसात काढणीला येणार होते, मात्र रात्री झालेल्या वादळी वारा आणि गारपिटीमध्ये हे कांदा पीक अक्षरशः कोलमडून गेले असून 4 एकर क्षेत्रावरील कांदा बियाणे पूर्णतः नष्ट झाले आहे। यामुळे अंदाजे 18 ते 20 लाख रुपयांचे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून अगोदरच विविध संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याने आसमानी संकटासमोर तरी कसे टिकावे हा न सुटणारा प्रश्न निर्माण झाला आहे। नुकसान झालेल्या या शेतकऱ्याने आपल्या शेतातील जोपासलेल्या आणि काढणीला आलेल्या पिकाचे नुकसान पाहून हंबरडा फोडला। या संदर्भात कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या। नुकसानग्रस्त शेतकऱ्याला प्रशासन आधार देईल का हा मात्र शंकेचा विषय आहे। प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी संबंधित शेतकऱ्यांकडून केली जात आहे। यावेळी तलाठी के.ए. यादव, कृषी सहाय्यक आर.बी. कराळे, तलाठी एस.पी. भुक्तर, पांडुरंग माने यांनी नुकसानीचे पंचनामे करून अहवाल तयार केले। काल रात्री अचानक वादळी वारे आणि गार याने माझा कांद्याचा प्लॉट अक्षरशः नष्ट झालेला आहे। एवढी हानी झालेली आहे की कमीत कमी 18 ते 20 लाख रुपयाची माझी 18 ते 20 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। कांद्याच्या मला बेण्यासाठीच 1,80,000 रुपये लागलेत। खत, बियाणे, रोजदारी याचे जवळजवळ 3 ते 3.5 लाख रुपये माझा खर्च झाला आहे आणि एका क्षणामध्ये माझं सगळा प्लॉट नष्ट झाला आहे। तरी शासनाला माझी एवढीच विनंती आहे की याच्यातून मला काहीतरी मदत म्हणून व्हायला पाहिजेत, हीच अपेक्षा आहे। शेतकऱ्यांना करावं काय ते मला काही समजत नाही। निव्वळ एका क्षणामध्ये सगळा मी उद्ध्वस्त झालो। ह्याच्यामध्ये मला काहीच बोलावं असं प्रतिनिधी बालाजी गिरी। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।